वड्या पहा किती पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत. रक्षाबंधन जवळ येते तर त्यानिमित्तानं आज आपण बनवतोय नारळाच्या वड्या. अगदी खुसखुशीत आणि रसरशीत. तर ह्या नारळाच्या वड्या जर तुम्ही प्रमाण योग्य घेतले ना तर करताना बिघडत नाही. अगदी पहिल्यांदा जरी केल्यात तरी काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित अशाच होतात. तर अशाच पांढऱ्या शुभ्र आणि मस्त खुसखुशीत ह्या नारळाच्या वड्या कशा बनवायच्या ते पाहूयात. तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आवडल्यास लाईक शेअर मात्र करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं बघा 2 मध्यम आकाराचे नारळ मी घेतले आणि ते फोडून घेतले. फोडल्यानंतर खोबऱ्याची जी पाठीमागची काळपट साल असते किंवा पाट असते ती काढून घ्यायची आणि त्यानंतर असे बारीक बारीक काप करून घ्यायचे. पारंपरिक पद्धतीने म्हणा किंवा मग कोकणात वेळीवरती हा नारळ खोवला जातो आणि त्यापासून जो खव आपल्याला मिळतो तर त्याच्या नारळाच्या वड्या तयार केल्या जातात. पण आता प्रत्येकाकडेच वेळी असते असं नाही. तर मग अशा वेळेला असे नारळाचे काप करून घ्यायचे आणि हे काप मिक्सरला वाटून घ्यायचे. मिक्सरचं इथं मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे काप घालायचे आणि वाटून घ्यायचे. अगदी मिक्सरचं भांडं गच्च भरून हे काप तुम्ही घातले तर व्यवस्थित चव निघत नाही. खोबऱ्याचे असे मोठे मोठे तुकडे राहतात. त्यामुळे थोडं थोडं खोबरं घाला आणि व्यवस्थित असा चव तयार करून घ्या. अजिबात खोबऱ्याचे मोठे तुकडे याच्यामध्ये राहायला नको. तर असा सगळा चव मी काढून घेतला आणि एक मेजरिंग कप घेतलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे असा चव घालायचा. चमच्याने अलगद असं दाबून घ्यायचं. अगदी पण दाबून गच्च वाटी भरायची नाही, नाहीतर मग साखरेचं प्रमाण आपलं चुकतं. तर 2 मध्यम आकाराचे नारळ घेतले, त्यापासून 2 कप हा नारळाचा चव निघालेला आहे. घरातली कोणती एखादी वाटी घ्या आणि त्या वाटीने हा चव मोजून घ्या. तर सुरुवातीला काय करायचं की ज्या ताटामध्ये आपण वडी सेट करायला ठेवणार आहोत तर त्या ताटाला तुपाने असं ग्रीस करून हे ताट अगोदरच साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे ऐन वेळेला आपली गडबड होत नाही. आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि ही स्टीलची कढई आहे. जाड तळाची शक्यतो कढई घ्या. ॲल्युमिनियमची कढई वापरायची नाही, नाहीतर त्याचा काळपटपणा वडीमध्ये उतरतो. आता त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आणि त्यावर हा 2 वाट्या नारळाचा चव घालून 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं. गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर परतून घ्यायचं, पण खोबऱ्याचा कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही. तुपावरती हा चव परतला गेला की वडी छान मऊसूद होते, म्हणून याच्यामध्ये तूप घालायचं. अगदी 2 ते 3 मिनिटं मी हे खोबरं याच्यावरती परतून घेतलं, पण कलर बघा अजिबात याचा चेंज झालेला नाही. पांढरं शुभ्र असंच्या असं राहिलेलं आहे. फक्त याच्यातलं मॉइश्चर थोडंसं कमी झालेलं आहे. आता याच्यामध्ये घालूया साखर. आता 2 वाट्या आपला चव भरला तर त्याच्यासाठी 1/4 वाटी साखर घालायची आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी साखर वाढवू शकता, पण हे जे प्रमाण आहे साखरेचं ते अगदी परफेक्ट असं आहे. याच्यापेक्षा जर कमी साखर तुम्ही घातलीत तर मग याच्या वड्या नीट अशा बनत नाहीत. त्यामुळे साखरेचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये परफेक्ट असं जाणं खूप गरजेचं आहे. आता साखर घातल्यानंतर मंद गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण सतत असं परतत राहायचं. साखर जशी जशी विरघळत जाईल तर तसं तसं हे मिश्रण सैलसर व्हायला सुरुवात होते. आता याच्यामध्ये घालूयात साईसकट जे दूध आहे ते घेतलेलं आहे 1/2 वाटी. फक्त तुम्ही सायसुद्धा घातली तरीसुद्धा चालू शकेल. आता इथून पुढं हे मिश्रण सतत मंद गॅसवरती ढवळत राहायचं आहे, हलवत राहायचं, नाहीतर मग खोबरं तळाला चिटकून बसतं आणि खोबऱ्याचा अजिबात आपल्याला कलर चेंज होऊ द्यायचं नाही. असंच्या असं पांढरं शुभ्र खोबरं आपल्याला ठेवायचं आहे. आता बघा 12 ते 13 मिनिटं मी हे सतत असं परतून घेतलं. पूर्णपणे साखर याच्यातली विरघळलेली आहे आणि आता इथून पुढं आपल्याला एक 12 ते 13 मिनिटं हे मिश्रण असंच परतून घ्यायचं आहे. आता साखरेची बुडबुडी यायला साईडला आता चालू झालेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकाल की असं साखर बघा ही विरघळल्यानंतर जसं त्याचा पाक व्हायला सुरुवात होते त्यानंतर याला अशी बुडबुडी यायला चालू होतात आणि इथून पुढं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते. साधारणतः एक 20 ते 25 मिनिटं सतत मंद गॅसवर ढवळत हे मी मिश्रण तयार करून घेतलं आणि वडीसाठीचं परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. वडीसाठी हे मिश्रण परफेक्ट असं तयार झाले की नाही ते ओळखायचं कसं, तर याच्यामध्ये एक तुम्ही चमचा रोवून पाहू शकता. चमचा जर नीट उभा राहिला तर समजायचं की हे मिश्रण व्यवस्थित तयार झाले. किंवा आपल्याला हलवताना हे मिश्रण चमच्याला थोडंसं जडसुद्धा जाणवायला लागतं आणि एका ठिकाणी जरी तुम्ही असा चमचा फिरवलात तरी बाजूचं मिश्रण त्यासोबत यायला सुरुवात होते, म्हणजे याचा एक संध असा गोळा तयार होतो. मिश्रण सुटं सुटं राहत नाही. तर आता बघा कढईच्या बाजूला सुद्धा हे खोबरं जे चिटकलेलं आहे ते थोडंसं ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ही सुद्धा तुम्ही म्हणजे याचे खूण ओळखू शकता की हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये घालूयात वेलची आणि जायफळची पावडर. आता खोबऱ्याला स्वतःचा असं म्हणजे एक सुगंध असतो. वेलची जायफळ पावडर घातली नाही तरीसुद्धा चालू शकते, पण आवडत असेल तर आवर्जून घाला. घातल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. गॅस मी आता बंद केलेला आहे
आणि अगोदरच आता ताटाला आपण तूप लावून ठेवलेलं आहे. या ताटामध्ये हे गरम गरम मिश्रण ओतायचं. आता ओतताना बघा हा गोळा पटकन असा पडला जातो. सुरुवातीला मिश्रण कसं होतं, अगदी सुटं सुटं आणि चिटकायचं. तर आता तसं होत नाही. तर याचा एक गोळा असा तयार होतो. आता या ताटामध्ये काढून घेतलं आणि सपाट तळाची वाटी घ्यायची. वाटीच्या तळाला असं तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण थापून घ्यायचं. गरमागरम मिश्रण असं ताटामध्ये थापून घ्यायचं, म्हणजे पटकन ते सगळीकडे स्प्रेड होतं. तर आता हे ताट खूप मोठं आहे. एवढं ताट भरून जर आपण हे मिश्रण पसरवलं तर याच्या वड्या खूप अशा पातळ होतील. मग मध्यभागीच असं हे मिश्रण पसरवून घ्यायचं. जितक्या जाडीच्या आपल्याला वड्या करायच्या आहेत तितकं हे मिश्रण असं थापून घ्यायचं. व्यवस्थित असं थापलं गेलं की त्यानंतर 1 मिनिटभर असं सोडून द्यायचं आणि मग वड्या कट करायच्या. अगदी गरमागरम जर कट करायला गेलात तर व्यवस्थित वड्या पडत नाहीत. त्यामुळं थापल्यानंतर थापताना पण थोडंसं ते मिश्रण कोमट होतं आणि त्यानंतर मग ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ह्याच्या वड्या कट करू शकता आणि अगदी गार करून पण याच्या वड्या कट करायच्या नाहीत, नाहीतर मग ह्याच्या वड्या कट होत नाहीत. तर आता बघा इथे सगळ्या वड्या मी अशा कट करून घेतल्या आणि त्यानंतर याच्यावर सजावटीसाठी लावणार आहोत पिस्त्याचे काप. पिस्त्याचे काप थोडेसे असे प्रेस करून लावायचे, म्हणजे वडी आतपर्यंत ते असे रुतले जातात. वरच्यावर त्या जर लावले तर अलगद निघून बाहेर येतील, म्हणून नीट लावायचे. आणि त्यानंतर ही वडी सेट व्हायला 1-2 ते 3 तासासाठी ताट असंच ठेवून द्यायचं. फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही गरज नाही. रूम टेम्परेचरला व्यवस्थित अशी ही वडी सेट होते. आता बघा 2 ते 3 तास झाले. आता त्यानंतर स्पॅच्युल्याने थोडंसं या खाचीमध्ये पुन्हा एकदा स्पॅच्युला फिरवून घ्यायचा, म्हणजे त्या कडा अलगद अशा सोडवल्या जातात. तर हे बघा, नाही सुटल्या तर मग स्पॅच्युला तळापर्यंत असा आतपर्यंत घालायचा आणि त्यानंतर मग ही वडी अलगद अशी काढून घ्यायची. व्यवस्थित अशा ह्या वड्या निघतात, काही प्रॉब्लेम येत नाही. तर अशा सगळ्या वड्या मी आता काढून घेते. आता ओल्या नारळाचा कोणताही जर तुम्ही पदार्थ केला तर 2 ते 3 दिवस तो फ्रीजशिवाय टिकू शकतो आणि फ्रीजमध्ये म्हणाल तर एक 15 ते 20 दिवस या वड्या चांगल्या राहू शकतात. आता याच्यातली एक वडी आपण तोडून पाहूयात. तर पहा, वरून खुसखुशीत आहे आणि आतून मऊ रसरशीत अशी ही नारळाची वडी तयार झालेली आहे. खायला लई भारी अशी लागते. लहान मुलांपासून ते अगदी दात नसणारेसुद्धा ही वडी व्यवस्थित खाऊ शकतात. तर रक्षाबंधन स्पेशल आपल्या ह्या नारळाच्या वड्या म्हणा किंवा बर्फी म्हणा मस्त अशा तयार झालेल्या आहेत. येणाऱ्या रक्षाबंधनालासुद्धा तुम्ही अशा नारळाच्या वड्या तयार करून पहा. ही रेसिपी जर आवडली तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.